वसवावे घर देवे बरे निरंतर. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. संकल्प विकल्प मावळोनी पाप पुण्य. संग आसनी शयनी घडे भोजन गमनी. तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ. संग भोजनी गमनी. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. विठला विठला विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम. जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. रंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजः स्फुरदेकप्रदेशं. विधीन्द्रादिदेवैस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ भगवान की जय. विठला विठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता उच्चारलेला गायलेला बोलून दाखवलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत विश्वमान्य संत जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतात. माझं घर असावं तर कसं असावं. तुकोबाराय म्हणतात असं घर मला दे. तुला द्यायचंच असेल तर असं घर मला दे की ज्या घरामध्ये मला उठताना बसताना जेवताना झोपताना तुझा संग असेल. तुझी साथ असेल. तुझी सोबत असेल. माझ्या जीवनातले संकल्प विकल्प पाप असेल पुण्य असेल हे सगळं मावळू दे. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा जो काळ आहे ज्या काळाची सगळ्यांना भीती वाटते हा काळ सुद्धा काळ म्हणून माझ्या समोर यावा तर तूच यावा. तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ. विठला विठला चिंतनाला प्रारंभ करण्याच्या आधी थोडासा परिहार द्यायचा तो असा की वास्तुशांती व सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने समस्त गायकर परिवाराने आयोजित केलेला हा धर्मसोहळा ज्ञानयज्ञ ज्ञानदान अन्नदान अशा माध्यमातून आज घडत आहे. आजच्या कार्यक्रमाचे खरे तर जे निमंत्रक आहेत आयोजक आहेत ते श्री कारभारी तुकाराम गायकर, सौभाग्यवती पुष्पाताई कारभारी गायकर, चिरंजीव ऋषिकेश कारभारी गायकर आणि चिरंजीव श्रीराज सागर अपसुंदे असा समस्त गायकर परिवार. या परिवाराने आपल्या वास्तूची शांती व्हावी, आपल्या नवीन वास्तूचं पूजन व्हावं या अनुषंगाने एक दिवस वास्तुशांती आणि पुढचे 2 दिवस मला वाटतं नवचंडीचा महायज्ञ या ठिकाणी संपन्न झाला. आणि आज
ज्ञानदान तथा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. विठाला विठाला या गायकर परिवाराच्याच वतीने आलेली ही कीर्तनरूपी सेवा, या कार्यक्रमाकरता, या सेवेकरता उपस्थित सर्व गुणीजन, त्यामध्ये प्रामुख्याने गायनाची ज्यांची साथ लाभते आहे, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, असंख्य विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या सानिध्यात जाऊन, छत्रछायेमध्ये जाऊन ज्यांनी ज्ञानोबारायाची कृपा पात्र करून घेतली आणि जे ज्ञानोबारायांचे कृपा पात्र शिष्य झाले, असे गायन सम्राट, गायन गंधर्व, आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण शिवरामजी महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांनी त्यांच्या ताळी वाजवा. त्यांच्या सहसाथीला अगदी महाराष्ट्रातला आवडता आवाज, महाराष्ट्राचा लाडका आवाज आणि अगदी आम्हा सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यांचं गाव जरी चांदवड तालुक्यात असलं तरीसुद्धा नाशिक जिल्ह्याने आता महाराष्ट्र प्रेम करायला लागला, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, गायन सम्राट, युवा कीर्तनकार, हरिभक्तीपरायण, तीही विद्यार्थी घडवण्यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे. आपण घेतलेलं ज्ञान आपल्यापुरतं न राहता ते इतराच्याही कामी कसं येईल आणि आपल्या ज्ञानातून इतरही ज्ञानवंत कसे होतील, या माध्यमातून कार्यरत असणारे हे दोन्ही महात्मे आणि त्यांच्यापैकी एक आमचे विनोदजी महाराज शिंदे डोंगरगावकर. एकदा सगळ्यांनी त्यांच्याकरता टाळी वाजवा. आता हे सगळे आमचे प्रेमाची मंडळी आहे की नाही, राशीगावचे मामा वगैरे, हे सगळे प्रेमाची मंडळी आहे, नातेसंबंधातले माणसं आहेत, म्हणून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी ही लेकरं जे तुम्हाला गोड पावल्या खेळताना दिसतात, खरं तर हे श्रेय आहे आमचे मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, अगदी कमी काळामध्ये ज्यांनी स्वतःचं वलय स्वतः तयार केलं, असे महाराष्ट्राचे लाडके मृदुंगवादक, थोरा मोठ्यांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, लाडाचा साल आहे माझा, आणि म्हणून कमी काळामध्ये स्वतःचं वलय ज्यांनी तयार केलं, आता इकडं पहा, आणि वारकरी शिक्षण संस्था स्थापित करून अगदी कमी काळामध्ये हे लेकरं ज्यांनी घडवले, आदरणीय आमचे मृदुंगाचार्य ज्येष्ठ गुरुबंधू ओमकारजी महाराज रायते, त्यांचेही या ठिकाणी आपण सगळे टाळी वाजवून आभार मानूया. आणि हे सगळे लेकरं हे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले बघा कसे नाचतात, कसे टवटवीत आहे. नाही तर कधी कधी पोरांकडे पाहिलं तर कोमेजलेल्या फुलांसारखे चेहरे दिसतात. हे कोमेजलेले फुलं नाही, हे कळ्यांमध्येच यांना बहर आला आहे की नाही. आपल्या घरामध्ये वाढलेले लेकरं कितीही चांगल्या वातावरणात वाढत असले तरी सुद्धा कळीतच कोमेजून जातात, कळीतच कोमेजून जातात. आणि आपलं घरातलं लेकरू जर फुलावं बहरावं असं जर वाटत असेल तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना शिक्षणाकरता पाठवावं, असे ते बहरत असतात, असा त्यांचा सुगंध इतरांनाही देत असतात. म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. वैष्णव वारकरी गुरुकुल श्री क्षेत्र वनसगाव या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडप आणि साऊंड सिस्टीम ज्यांची आपल्याला लाभलेली आहे, आमच्या तालुक्याचं वैभव अगदी कमी काळामध्ये ज्यांनी साऊंड क्षेत्रामध्ये स्वतःचं एक तगडं वलय तयार केलं, असे जय हरी साऊंड सिस्टीम सोनजाम आमचे सतीश भाऊ आणि त्यांचे ऑपरेटर दोघांचे या ठिकाणी आपण टाळ्या वाजून आभार मानूया. आणि उपस्थित समस्त नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि उरलेल्या वेळेमध्ये आपण 1 तासामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सकल संतांचं वास्तुशांतीच्या निमित्ताने काय नेमकं म्हणणं आहे, काय नेमके विचार आहे, याचा विचार करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला आपण सगळे मनुष्य देहाला जन्माला आलो आणि मनुष्य देहाला, बरं का, एक विनंती करू का मावशी,
एक विनंती आहे सगळ्यांना, पाठीमागच्यांनाही सांगा, तुम्ही म्हटले तर अर्धा नाही 15 मिनिटात कीर्तन आवरून घेईल, पण आपलाच माणूस आहे, आपल्याच माणसाचं कीर्तन आहे म्हणून काहीतरी वेगळंच मनाने करणं आणि मनाने काढणं हे कीर्तनाचे नियम नसतात. कीर्तन जरी तुमच्या माणसाचं असलं, दिसायला तुमचा माणूस समोर उभा आहे, कीर्तन ज्ञानोबा आहे तुकोबा राहायचं समजून घ्या. म्हणून कीर्तनात ज्या क्षणाला मला व्यक्ती येईल त्या क्षणाला जय विठ्ठल करून घेईल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल आपण सगळे मनुष्य देहाला जन्माला आलो. मनुष्य देहामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला काही जीवनावश्यक गरजा आहे, काही मूलभूत गरजा आहे. त्या कोणत्या कोणत्या आपण शाळेत शिकलो. पहिली गरज कोणती? अन्न. दुसरी वस्त्र आणि निवारा. या 3 मूलभूत गरजा आहे. पण मला असं वाटतं शिवराम बाबा, त्या काळामध्ये ज्याने कोणी ह्या 3 गरजांचा शोध लावला असेल त्याला कदाचित ज्ञान नावाच्या गोष्टीची त्याला गरज वाटली नसेल. अन्न मिळालं नाही, समजून घ्या, अन्न मिळालं नाही म्हणतात माणूस 42 दिवस जिवंत राहू शकतो. पाणी मिळालं नाही धरू आपण, माणूस 21 दिवस जिवंत राहील. वस्त्र मिळालं नाही, अहो नागा साधू हिमालयामध्ये निर्वस्त्र साधना करतात, केसाला धक्का लागत नाही. निवारा, तिथं कुठला निवारा नाहीये. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून कुठले कपडे अंगावरती नाहीये. रस्त्याने चालताना ऊन लागतं म्हणून कुठं त्यांच्यावर कोणी छत्रछाया धरलेली नाहीये. म्हणून अन्न जरी नसलं माणूस जगू शकतो, वस्त्र जरी नसलं माणूस जगू शकतो, निवारा जरी नसला तरी माणूस जगू शकतो. पण ज्ञान जर नसलं तर माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. विठ्ठल विठ्ठल या 3 मूलभूत गरजा तुम्हाला मला आपल्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाने शिकवल्या लहान असताना, की बाबा अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा आहे, ज्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे आपण जीवन नाही जगू शकत, जगू शकतो, पण धरू त्यांचं म्हणणं खरं आहे, नाही जीवन जगू शकत. त्यातली एक मूलभूत गरज म्हणजे निवारा, जे आजकाल प्रत्येकाला गरजेचे आहे की नाही. प्रत्येकाला वाटतं माझं छोटंसं चांगलं घर असावं. पण मला माझ्या आदरणीय शिक्षकांच्या आता गेल्या 6 महिन्यापूर्वी ते दिवंगत झाले गुरुवर्य के आहिरे सर आमचे म्हणायचे, घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती. घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. घर कसं असावं? विटा मातीने दगडाने बांधलेलं फक्त घर असू नये, त्या फक्त भिंती आहेत. घराला घरपण देणारं जे प्रेम आहे ते प्रेम त्या घरातल्या प्रत्येक नात्यामध्ये असावं, नको तर नुसती नाती. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, त्यात प्रेम पाहिजे, त्यात जिव्हाळा पाहिजे, त्यात आनंद पाहिजे. आणि अशा आनंदाने एखादं जर घर सजत असेल, मग ती आपल्या दृष्टीने पाहताना झोपडी जरी दिसत असेल तरी ते सुंदर घर आहे, तरी ते सुंदर घर आहे. आणि एखाद्याने 10 मजली बिल्डिंग बांधली, महाराज 10 मजली बिल्डिंग बांधली आणि कॉन्ट्रॅक्टरचे 50 लाख रुपये द्यायचे थकवले, त्याच्या घराला घर पण येईल? 50 लाख रुपये दिले नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरची आतमधली तळतळ देणारे शाप त्याला किती तळतळाट भोगायला लावेल. व्यवहारही शुद्ध असावा, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे जोडूनिया धन उत्तम उत्तम विचार
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. आपण धन जरी कमवत असू तर ते चांगल्या मार्गाने यावं, चांगल्या नीतीने यावं, चांगल्या विचाराने यावं. काही काही लोकांनी खडी खाल्ली, डांबर खाल्लं, एवढ्यावरच नाही, संडास सुद्धा खाल्ली. तुमचं लक्ष नाही हो कीर्तनात. दादा थोडं करू का मी कीर्तन? विनंती. नाही, राग नका येऊ दो. कीर्तनाची मर्यादा असते हो. महाराज तुम्ही आमचा अपमान करा, सहन करू. संत परंपरेचा आणि कीर्तनाचा अवमान करू नका. विठ्ठल विठ्ठल आपल्या घरात येणारं धन हे उत्तम मार्गाने असावं, चांगल्या मार्गाने आलेलं असावं. मी म्हटलो ना तुम्हाला, लोकांनी डांबर खाल्लं, खडी खाल्ली, सिमेंट खाल्लं, एवढ्यावरच थांबले नाही, संडास खाल्ले. आता हे संडास खाऊन आलेलं धन चांगलंय, ते चांगलं आपल्याला चांगली सद्गती देईल नाही हो. आपल्या घरात सुख यावं, शांती यावं, याकरता येणारा धन सुद्धा शुद्ध असावं. म्हणून संत म्हटले ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारे जोडून या धन. लक्षात ठेवा, उत्तम व्यवहार करून आणि मग जे धन आपल्या घरात येतं, जी लक्ष्मी आपल्या घरात येते, ती लक्ष्मी, ते धन आपल्या घराचं भरभराटी करत असतं. प्रत्येकाला वाटतं माझी छोटीशी झोपडी असावी, माझा एक बंगला असावा. मी तुम्हाला उदाहरण देत होतो ना, एखाद्याने 10 मजली बिल्डिंग बांधली पण त्याला समाधान नाही. का? कमावलेलं धन उत्तम मार्गाने नाही, कदाचित त्याच्यात 2 नंबर असेल. म्हणून 2 नंबरचे कामं करण्यापेक्षा 1 नंबर करा ना. 2 नंबरचे कामं करण्यात काय अर्थ आहे? 2 नंबरचे कामं करून भलं झालंय कुणाचं? समजून घ्या. हा, ईडी फिडी मागं लागली आता 2 नंबरवाल्यांच्या. लक्षात घ्या, ते उगाच कुणाला दोष देण्यात अर्थ नाहीये. भोगतो ना घडे संचिता वाचोनी. हा, जे केलं ते भोगावंच लागणार आहे. जे आपण केलं ना तेच भोगावं लागणार आहे. केले कर्म झाले त्याची उपजले मेले ऐसे किती. जे कर्म करू तेच भोगायला येईल. म्हणून आपली झोपडी छोटी का असेना, त्या झोपडीत समाधान असावं, त्या झोपडीत प्रेम असावं, त्या झोपडीत आनंद असावा. तुकडोजी महाराज गोड बोलले बरं का. तुकडोजी महाराज स्वतःचं घर सांगत असताना तुकडोजी महाराज घराबद्दल बोलले, अरे पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये पेट्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. हे दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे. हरिणीत गुण गावे या झोपडीत माझ्या. झोपडी छोटी असेल, दिसायला मोडकी असेल, पण तिचं जर सुख येत असेल, समाधान वाटत असेल, तर समजून घ्या आपलं पुण्य फळाला आलं. विठ्ठल विठ्ठल. आज गायकर परिवाराने फार मोठा अट्टहास करून, धन खर्च करून, पैसा खर्च करून घर बांधलं. वास्तुशांतीचा कार्यक्रम संपन्न झाला. नवचंडी महायज्ञ या ठिकाणी संपन्न झाला. आता ज्ञानदान संपन्न होत आहे. थोड्या वेळाने अन्नदान संपन्न होईल. हे सगळं का केलं? वास्तूची शांती करायची म्हणून. का करतात लोक वास्तूची शांती? बंडलचे बंडल पडले घरात, खर्चाला मार्ग नाही म्हणून. आपल्या घरात पैसा पडलाय भाऊ, खर्चाला दुसरा मार्ग नाही, मग वास्तू शांती करू म्हणजे 2-4 पाहुणे रवळे येतील, कीर्तन बिर्तन करू, मस्त गायक वादक चांगले बोलू, साऊंड सिस्टीम चांगली अशी बोलू, असे गायक वादक. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल
काय सांगत होतो? काय सांगत होतो? हा? बंडल, हा असं वा, श्रोता असावा तर असा बाबाला मुद्द्यावर घेऊन येणारा. का करावी वास्तुशांती? पैसा आहे म्हणून, खर्च करायचा आहे म्हणून नाही हो. वास्तुशांती करण्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. गायकर परिवाराने बांधलेली सुंदर वास्तू, ही वास्तू उभी करण्याकरता कुठून तरी वाळू आणली, कुठून तरी विटा आणल्या, कुठून तरी फरची आणली, कुठून तरी सिमेंट आणलं आणि याचं सगळं एकत्रीकरण करून ही सुंदर वास्तू उभी राहिली. ही सुंदर वास्तू उभी राहिली. मग महाराज, वास्तुशांती करण्याचं कारण काय? जी आणलेली वाळू वापरली गेली, जी आणलेली वीट वापरली गेली, जो आणलेला दगड वापरला गेला, कदाचित त्या दगडात, त्या वाळूत, त्या विटेमध्ये एखादा दोष असला तर तो दोष निघून जाण्याकरता. आणि या घरामध्ये आता वास्तुपुरुष पुरला. वास्तुपुरुष बरोबर ना? केलं का नाही? हा, आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष, त्याला तिथं स्थान दिलं. पण त्याला तिथं स्थान देण्याच्या आधी, त्याला तिथं पुरण्याच्या आधी त्याची शांती केली. ही शांतीची प्रक्रिया 1 दिवसाची आहे. पूर्ण एक दिवसाची ती पूजा असते. का? त्या वास्तुपुरुषाला शांत करण्यासाठी. लक्षात घ्या, त्याला शांत केलं, झोपवलं नाही. त्याला शांत केलं, झोपवलेलं नाही. झोपवलं म्हणजे कधीतरी उठेल, बरोबर? कधीतरी उठेल. कधी उठेल? कधी उठेल? आता त्याला शांत केलं, आता त्याला तिथं स्थान दिलं. जर यदा कदाचित या घरात काळी पिशवी आली, समजून घ्या मंडळी, इकडं पहा. जर यदा कदाचित ह्या घरात काळी पिशवी आली आणि त्या काळ्या पिशवीत असलेल्या मटेरियलचा जर त्याला दुर्गंध गेला, त्याला जर दुर्गंध गेला, समजून घ्या तो उठला. बरं, उठल्यावर काय आपल्याला भेटल का? मी उठलो बरं का, असं आहे? नाही हो. उठल्यावर तो कळू सुद्धा देणार नाही, पण विद्रोह करायला सुरुवात करेल. विनंती आता, आपल्या घरातल्या वास्तूची शांती केली, त्याला शांत त्या ठिकाणी झोपवलेलं आहे. पुन्हा तो उठू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. अजून आपल्या घरामध्ये जर पत्त्यांचा डाव चालला, हे सगळ्या त्याच्या आवडतीच्या वस्तू आहे बरं का. द्यूत म्हणतात त्याला, द्यूत. आपल्या घरात जर पत्त्यांचा डाव चालला, त्याला त्या आवाजाने जाग येईल पत्त्यांच्या. आपल्या घरात जर परस्त्री गमन केलं तर त्याला पुन्हा जाग येईल. आपल्या घरात जर मदिरा पान केलं तर त्याला पुन्हा जाग येईल. महाराज, आली त्याला जाग समजा. बरं, जाग आल्यानंतर तो जागा झाला हे कळेल कसं? प्रयोग करून पहा. प्रयोग जेव्हा कधी कोणाची वास्तू शांती होईल ना, करून पहा प्रयोग. आपल्या घरामध्ये असं 1 महिना पाळा, घराचं नंदनवन पहा कसं झालेलं असेल. आणि ज्या दिवशी ह्या नियमाचं पालन होणार नाही, तिथून पुढे आपल्या वास्तूतला जो वास्तुपुरुष जागा झाला, तो आता घरातल्या माणसाच्या बुद्धीत, विचारात प्रवेश करेल. आपल्या घरातल्या जो कर्ता माणूस आहे, याच्या बुद्धीत, याच्या विचारात तो प्रवेश करत असतो. आणि मग घरात वाद होणं, बाप लेकाचं न पटणं, माय लेकाचं न पटणं, पती पत्नीचं न पटणं, सासू सुनाचं न पटणं, सासऱ्याचं आणि सुनेचं न पटणं, हे सगळे वितुष्ट जे उभं राहतं, हे त्याच्या जाग होण्यामुळे. विठ्ठल विठ्ठल हे सगळं त्याच्या जागा होण्याने. लक्षात घ्या. मग आपल्या घरातला जो वास्तुपुरुष आता निद्रिस्त केला, त्याला शांत केलं,
पुन्हा त्याचा भडका उडणार नाही याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. याची काळजी आपण घेतली पाहिजे. का हो महाराज, मग गायकर परिवाराने वास्तुशांती केली, काही पाठीमागं पुराणामध्ये काही इतिहास, कुणी वास्तुशांती केली कुणी नाही केली? अहो फार मोठा इतिहास आहे. आपण वास्तुशांती करतो याच्यात नवल काय? भगवान भोलेनाथांनी वास्तुशांती केली हो, भगवान भोलेनाथांनी. आता इकडं जास्त आग्रह असतो बरं का. हो एखादं घर घ्या हो, इकडं अट्टाहास असतो. पा हो एखादा छोटंसं जरी असलं तरी घ्या हो. काय शिवराम बाबा, खरंय. त्याच्यामुळे शिवराम बाबाचे 3-3 झाले. घर 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 घ्या हो, आपल्याला छोटंसं घ्या हो. हा अट्टाहास तुमचा, हा आग्रह तुमचा. मग तुमच्या आग्रहाला विनंती यांची असते. ठीक आहे, घेऊ नाही तर बांधू. महाराज समजून घ्या, असाच अट्टहास होता, असाच आग्रह होता पार्वती आई साहेबांचा. पार्वती आई साहेबांना सुद्धा वाटायचं, अरे काय मी त्या कैलासात राहते ना, तिथं न महाल न सोन्याच्या खुर्च्या न काहीच नाही. हा माझा बाबा जाऊन बसतो एखाद्या दगडावर, त्याच्यावर वाघाचं कातडं टाकलेलं, त्याचं आसन केलेलं, त्याच्यावरच पुन्हा चिंतन, त्याच्यावरच साधना, त्याच्यावरच नामस्मरण. पुन्हा माझ्याकडं पायीना गेला, काहीच नाही काहीच नाही, बर्फात राहते. बरं त्याचे सेवेकरी असे 11 विकरा भूत कसे राहते, सुंदर का, राजस सुकुमार असे असतात. नाही हो, ते 11 विकराळ. बरं मुख्य सेवेकरी नंदी बाबा. बरं आता नंदी बाबाचं कसं काम आहे, जसं भोलेनाथ म्हणतील तसं सांग रे, गुबू 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 पाऊस पडेल काय. यांनी जर सांगितलं नाही म्हण नाही म्हण नाही म्हणतं, ते नाहीच म्हणतं. हे सगळे त्याचे आज्ञाधारक असे सेवेकरी इथे. म्हणून भोले बाबांना आग्रह केला, ओ स्वामी, हे नारायणा, हे भोलेनाथा, मला सुद्धा वाटतं एखादं आपलं घर असावं. म्हणून आता मात्र पृथ्वी भ्रमण करतात. आणि पृथ्वी भ्रमण करत असताना समुद्र किनाऱ्यावरच आवडलेली दोघांना एक जागा, ज्या जागेचं नाव आहे लंका. आणि ही लंकेची जागा आता मात्र भोलेनाथांना आवडली. भोलेनाथांना जागा आवडल्याच्या नंतर दोघंही विमानातून खाली उतरले आणि बस आता मात्र ह्याच जागेवर चांगला मोठा बंगला बांधायचा हे ठरलं. बंगला बांधायचा बांधायचा बांधायचा. कॉन्ट्रॅक्टर आहे तेवढा तगडा पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर चांगला पाहिजे की नाही. मग आता बोलवायचं कोणाला? भगवान विश्वकर्मांना फोन लावला, हो विश्वकर्मा महाराज कुठे आहात? आलोच म्हणे, या. प्लॅन काढून दिला भगवान विश्वकर्मांनी. प्लॅन काढला, दोघांनाही प्लॅन पसंत झाला आणि बस आता शुभारंभ. आता मात्र लंका बांधायची, आता मात्र घर बांधायचं. बांधायचं कशाचं? सोन्याचं. आपण बांधतो विटाचं, आपण बांधतो दगडाचं, आपण बांधतो सिमेंटाचं. देवानं बायकोसाठी सोन्याचं बांधलं, सोन्याचं. पहा हो मागा काहीतरी. एकाने बायकोसाठी सोन्याचं मागितलं, बांधलं, आणि आपल्यासाठी पहा विटाचं. सोन्याचं घर बांधायला दिलं महाराज. भगवान विश्वकर्मांनी बांधायला सुरुवात केली. बांधून घर पूर्ण झालं. महालची महाल बांधून तयार झाले. दोघंही पाहायला लागले, कसं काय बांधलं, कसं काय नाही, कसं काय बांधलं, कसं काय नाही. सीता माता, भोले बाबा दोघं, पार्वती आई साहेब, भोले बाबा दोघंही सोबत आहे. स्वप्न रंगवायचे कामं चालले. आता इथं आल्यावर किती मजा येईल, आपण असं करू तसं करू, हे इकडं घर, इकडं हे हा रूम ठेवू, तिकडं तो रूम ठेवू, बैठक इकडं ठेवू, किचन हे इकडं घेऊ, असं सगळं नियोजन झालं महाराज. पण आता प्रश्न असा पडला, वास्तू तयार झाली पण गृहप्रवेशाच्या आधी या वास्तूची शांती करावी लागेल. मग आता देवाच्या घराची शांती करायची महाराज. ब्राह्मण दशग्रंथी लागेल, ब्राह्मण दशग्रंथी लागेल. या विश्वामध्ये दशग्रंथी ब्राह्मण कोण आहे? भगवान भोले बाबाला काय पत्ताच लागाना. मग नारद मुनींना फोन केला. नारद मुनी, बोला देवा, कुठे? आपलं काम काय, इकडं तिकडं फिरणं हाय, कुठं तरी फिरतोय. या जरा इकडं, लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर या, जसं आम्ही आज आलो. भोले बाबांनी बोलवलं.
आणि नारद मुनींची स्वारी लंकेत आली. प्रश्न असा पडला, नारदजी ही वास्तू बांधून तयार आहे, पण गृहप्रवेशाच्या आधीची शांती करायची आहे, म्हणून दशग्रंथी ब्राह्मण कोण आहे, कोणाची एवढी योग्यता आहे का जो या वास्तूची शांती करेल. नारदांनी उत्तर दिलं, हे नाथा, या मृत्यू लोकामध्ये आत्ता तरी या पृथ्वी तलावर एकच दशग्रंथी ब्राह्मण आहे, ज्याचं नाव आहे रावण. रावणाला फोन लावला, या रावण महाराज वास्तू शांती करायची, बजेट घेतलं, बजेट दिलं, सगळं तोडून दिलं होतं रावणाला. वास्तू शांती करायची आहे, ठीक आहे, वास्तू शांती करू. 3 दिवसाची पूजा नाही, 7 दिवसाची पूजा झाली. 7 दिवसाची पूजा झाली महाराज. आता मात्र शेवटचा दिवस, म्हणजे कशाचा? पगाराचा. शेवटचा दिवस असतो ना पगाराचा. 7 दिवस काम करून घेतलं, पण भोले बाबा पगाराचा दिवस आहे. भोले बाबा म्हटले, सांगा रावण महाराज किती झाले तुमचे, काय द्यावं लागेल तुम्हाला, कसं द्यावं लागेल तुम्हाला. नाही देवा, मला तुमच्याकडून काहीच लागत नाही. अहो इतकी सुंदर पूजा केली, एवढी सुंदर पूजा केली, एवढी सुंदर पूजा केली. रावण महाराज, मी तुमच्या पूजेवरती प्रसन्न आहे, तुम्ही मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त मागा. देवा नाही देणार म्हणूच नका, कशाला, मी जे मागेल ते तुम्ही देऊच शकत नाही. संकल्प सोडतो, संकल्प. अहो नाही देऊ शकत देवा. सोडला महाराज संकल्प. रावणा, जे मागशील ते द्यायला तयार आहे. पार्वती आई साहेबांची एंट्री झाली. काय मागतो काय नाही, बाई माणसाला लई उरक राहतो. काय किती दिले का नो, किती घेतले का नो. नाही खरं आहे ते गृहमंत्र्याचं खातं तिकडंच पाहिजे महाराज, तर टिकल. किती दिले आणि काय दिले याची विचारपूस करण्याकरता पार्वती आई साहेबांची तिथं आगमन झालं. आणि बस भगवान भोलेनाथांनी संकल्प सोडला, रावणा जे मागशील ते द्यायला तयार आहे. हे भोलेनाथा, हे प्राणनाथा, हे देवा, हे भगवंता, ज्या वास्तूची शांती आज तुम्ही माझ्या हातून केली ना, ही वास्तू मला जेवढी आवडली तेवढं या जगात मला काहीच आवडलं नाही. म्हणून तुम्ही ही बांधलेली वास्तू आणि ज्या वास्तूची मी शांती केली ती वास्तू तुम्ही मला द्या. तोंडाला पाणी सुटलं होतं महाराज. सोनं का एवढं सोपं वाटलं तुम्हाला? सोनं इकडं हां, सोनं एवढं सोपं वाटतं तुम्हाला? शेजारचीच्या गळ्यात पाहिलं तरी इकडं संध्याकाळी नवऱ्याला ताण होतो महाराज. अहो पाना तिने किती भारी घातलं, अहो पाना तिचा नवरा किती उदार आहे, तिला घेऊन दिलं, तुम्ही तर मला काही घेतच नाही. हा सारा आम्हाला ताण असतो. सोनं महाराज. रावणाची लाळ गळली त्या घरावरती, पाणी सुटलं तोंडाला, हे घर माझं व्हावं म्हणून. सोडून द्या विषय. भगवान परमात्म्याला सुद्धा सोन्याच्या लंकेची वास्तूची वास्तू शांती करावाच लागली. का तर ह्या घरामध्ये असलेला वास्तू पुरुष, ज्याचं नाव आहे काळ, ज्याचं नाव आहे कली, हा कली घरात आहे महाराज. हा कली घरात आहे. नाही, अजून पुढे जाऊन सांगू, घरात नाही, घरातल्या माणसात कली आहे. घरातल्या माणसात कली आहे. आपल्या डोक्यामध्ये जर एखाद्याच्या विषयी ईर्ष्या जागी होत असेल ना, समजून घ्या आपल्या डोक्यात कली आहे. आपल्या डोक्यात जर एखाद्याच्या विषयी निंदा येत असेल ना, समजून घ्या आपल्या विचारात कली आहे. आपलं जर कुणाशी पटत नसेल ना, समजून घ्या कली आपलं पटू देत नाही. या घरातला वास्तू पुरुष तुम्ही झोपवलेला आहे. जाग कसा होईल याचे कारण सांगितले, याचे रस्ते सांगितले, पण झोपलेला कसा राहील माहिती आहे? झोपूनच ठेवायचं ना, झोपूनच ठेवायचं. त्याच्याकरता एकच उपाय, त्याला जे आवडत नाही ते करा. त्याला जे आवडत नाही ते करावं, म्हणजे तो झोपून राहील. मग कलीला काय आवडत नाही? कलियुगामध्ये कलीला देवाचं घेतलेलं नाम आवडत नाही. कलियुगामध्ये देवाचं घेतलेलं नाम आवडत नाही. म्हणून लक्षात घ्या, माफी मागून बोलतो बरं का. काही
कलियुगात देवाचं नाम घेणारे सुद्धा स्वार्थापोटी घेतात. समजून घ्या काय बोलतोय. कलियुगामध्ये जे स्वार्थापोटी देवाचं नाम घेतात जगामध्ये त्यांचा उदो उदो आहे. आणि जे अंतकरणापासून शुद्ध भावाने अंतकरण देवाला समर्पित करून जे देवाचं नाम घेतात त्यांच्या पदरी अपमान आहे. त्यांच्या पदरी अपमान आहे. का? हा कली त्यांना सुधरू देत नाही. हा कली त्यांचं बरं पाहत नाही. आपल्या घरामध्ये जर वास्तूला या वास्तुपुरुषाला झोपूनच ठेवायचं असेल घरात भजन करा. काय म्हणा? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. अजून काय म्हणा? जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल. देवाचं भजन म्हणा. नाही देवाचं म्हणता आलं संतांचा जप करा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. एकदा टाळी वाजवा सगळे. हो जय हो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 टाळी वाजवा. ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. घरात भजन करायचं. हे घरातले चार माणसं आहेत ना, चार माणसांनी एकत्र बसावं संध्याकाळी आणि भजन करावं. देवाचं भजन करा, संतांचं भजन करा. या भजनाने त्याला अजून गाढ झोप लागेल. या भजनाने त्याला अजून गाढ झोप लागेल. याच भजनाने तो इतका निद्रिस्त होईल बस घोरायपर्यंत निघून जाईल. नाही तर आत्ताची झोपावलं महाराज जागसूद झोपेले जागसूद. हा हा. म्हणून गडबड गोंधळ होऊ द्यायचा नाही. गडबड करायची नाही. आजपासून सुरुवात करा भजनाला. इतका गाढ झोपी जाऊ द्या, इतका गाढ झोपी जाऊ द्या, इतका गाढ झोपी जाऊ द्या, पुन्हा कधी जागाच होणार नाही अशा स्थितीपर्यंत त्याला झोपवा. आजची ही वास्तुशांती जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. देवा मला सुद्धा असं घर पाहिजे. मला असं घर पाहिजे जे थोड्या दिवसाकरता बरं नको, जे थोड्या दिवसाकरता सुख देईल असं नको, जे थोड्या दिवसाकरता समाधान देईल असं घर नको, जे मला निरंतर समाधान देईल असं घर दे. वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर
बरे निरंतर देवे बरे निरंतर संग आसनी शयानी संग आसनी शयानी देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर संग आसन शयानी संग आसन शयानी वसवावे घर देवे बरे निरंतर 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 निरंतर टाळी वाजवा नाही एकदम मस्त. वसवावे घर घे वाचून तर. खिशात घाल. वसवावे घर देवे बरे निरंतर. जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. देवा मला असं घर दे, मला असं घर दे. लक्षात घ्यावर का मंडळी, 5 नाही 10 मजली बंगला बांधा. सांगू तुम्हाला, ताजमहालाची प्रतिकृती उभी करा. ताजमहालाची, खरं तर त्याला ताजमहाल म्हणू नये, त्याला ताजमहाल म्हणू नये, त्याला शिवमंदिर म्हणावं. साल्यांनी कुठं कुठं अतिक्रमण नाही केलं. जिथं जिथं मंदिरं दिसले तिथं तिथं कळस फोडले आणि घुमटं उभे केले. झालं मंदिर, झालं मस्जिद. ऐका हो, प्रतिकृती उभी करा. कधी ना कधी तिचा नाश होईल, कधीतरी ते नाश पावणार आहे. आज ही सुंदर वास्तू उभी केली, हिला काहीतरी एक्सपायरी डेट आहे ना, हिला काहीतरी एक्सपायरी डेट आहे. अंतिम तारीख याची कॉन्ट्रॅक्टरने दिलेली असेल की एवढ्या एवढ्या दिवस याची गॅरंटी आहे, 100 वर्ष. त्याच्या पुढं गॅरंटी नाही. आज बांधलेला बंगला 100 वर्षानंतर पडणार आहे. आज घेतलेली गाडी 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर खराब होणार आहे. आज ज्या पत्नीशी लग्न केलं ती पत्नी कधीतरी मरणार आहे. ज्या पतीला तुम्ही वरलं तो पती सुद्धा कधीतरी मरणार आहे. ज्या मुलाबाळांना तुम्ही जन्माला घातलं ते मुलं बाळ सुद्धा एक दिवस साथ सोडणार आहे. उरतो तो फक्त एकटा, उरतो तो फक्त एकटा. आता ह्या बंगल्यात किती जणांची सोय झाली बरं तरी? ऋषीचं लग्न झालं 5 नाही का 4? ऋषीचं लग्न झाल्यावर 4, असं धरा तुम्ही 6 लोकांची सोय या घरात झालेली आहे. 6 लोकांची सोय तुम्ही आज केली. एकट्याची सोय कधी करायची? करावं लागल, करावाच लागेल. एकट्याची सोय कधी करायची महाराज? जगद्गुरु तुकोबारायांनी प्रपंचाची सोय नाही केली, जगद्गुरु तुकोबारायांनी एकट्याची सोय केली. निरंजनी आम्ही बांधिले घर, वा वा. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी
समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस निराभास पूर्ण झालो समरस झालो समरस. एकदा टाळी वाजवा विनोद बाबांकरता, एकदा टाळी वाजवा शिवराम बाबांकरता, एकदा टाळी वाजवा ओमकार महाराजांकरता, एकदा टाळी वाजवा ह्या लेकरांकरता. माया करता नाही वाजवली तरी चालेल. वा. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे. जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज प्रपंचाची नाही सोय केली. आता एवढं चिंतन बारीक आहे का बरं. मला गडबड कळायला लागली. 12 वाजता शार्प आपल्याला थांबायचं. 1 वाजता नाही 12लाच वाजले. हाय लय गोंधळ झाला त्या दिवशी. काल्याला असं झालं. काल्याचे कीर्तन मी म्हणायचो 10:30 झाले, म्हणायचं 11:30 वाजले. 5 मिनिटात आपल्याला थांबायचं. एवढं बारीक चिंतन. ऐका महाराज ऐका. हो 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 इकडं पहा इकडं पहा इकडं. फार महत्वाचं सांगायचं. ए पुरे बसा पटकन. फार महत्वाचं सांगायचं. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःची नाही सोय केली. जगद्गुरु तुकोबारायांनी परिवाराची नाही सोय केली. जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या घराची सोय केली. प्रपंचाकरता जर जगद्गुरु तुकोबारायला काही करावं वाटलं असतं तर जगद्गुरु तुकोबारायांनी घरदार सगळं सोडलं नसतं. लाथाळीला संसार किंवा जाळोनी संसार बैसलो अंगणी. गरज नव्हती जगद्गुरु तुकोबारायांना. का? घरादाराचा जर उदो उदो करायचा असता, घरादाराची जर सोय करायची असती, बायका मुलांची जर सोय करायची असती, सावकारकीचा धंदा महाराज असा तेजीत होता. आत्ताच्या सावकाराला तवाच मागं टाकलं होतं तुकोबारायांनी. तेव्हाच असं म्हणतात, ऐकलंय बरं का मी, असं म्हणतात जगद्गुरु तुकोबारायाची 16व्या शतकात 42 लाखाची प्रॉपर्टी होती म्हणे. त्या काळात 42 लाख. ऐकलंय मी, वाचलं नाही कुठं. त्या काळात जगद्गुरु तुकोबारायांनी घरदार सोडलं, प्रपंच सोडला, बायका मुलांकडे दुर्लक्ष केलं. कारण एकच, स्वतःच्या घराची सोय करायची आहे. आता मात्र प्रपंचाकडे दुर्लक्ष तुकोबारायाचं झालं आणि इतकी दरिद्र जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रपंचाची अवस्था आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी अवस्था आहे जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रपंचाची. लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायाचं घर सांभाळायला कुत्रे आणि आपलं घर सांभाळायला वॉचमॅन आहे. वॉचमॅन असं म्हणायचं. आपले म्हणजे आत्ताच्या लोकांचे. आपल्याकडं नाही वॉचमॅन, आपल्याकडं नाहीचे काही, तर सांभाळायला ठेवायचं काय. आपले आत्ताचे घर सांभाळण्याकरता वॉचमन आहे. जगद्गुरु तुकोबारायाच्या घराचं राखण करायला कुत्रं होतं. पण ज्या तुकोबारायाच्या घराचं राखण करायला कुत्रं होतं ते तुकोबाराय अजरामर झाले. आपल्या घराचं राखण करायला सिक्युरिटी गार्ड आहे, वॉचमॅन आहे. आपली पुढची पिढी सुद्धा आपल्याला आठवणार नाही. स्वतः करता जगले जगद्गुरु तुकोबाराय. स्वतः करता जगले, स्वतः करता, प्रपंचा करता नाही. स्वतः करता जगले, उद्धार स्वतःचा करून घेतला. आता मात्र जगाचाही कळवळा आला, अरे माझा उद्धार झाला, इतरांचाही झाला पाहिजे. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःचं घर बांधायचं ठरवलं आणि जगाच्या मालकाकडे विनंती केली, देवा वसवावे घर, देवे बरे निरंतर. देवा चांगलंच पाहिजे असं नको, बंगलाच पाहिजे असंही नाही काही, काचाचाच पाहिजे असंही नाही काही. बरं जरी असलं ना, साधं जरी असलं ना, तरी सुद्धा त्या घरामध्ये मला निरंतर राहता यावं असं घर दे, असं घर दे. आणि असं घर म्हणजे
आमच्या विनोद महाराजांनी जे प्रमाण दिलं, निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे. निरंजन या अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं घर बांधलं. म्हणजे निरंजन ही अवस्था जगद्गुरु तुकोबारायांनी प्राप्त करून घेतली आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आजही अजर अमर आहेत. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई 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 हरि जय जय विठोबा रखुमाई 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 दुख बंधन मारुति नंदन दुख बंधन मारुति नंदन सुनो मेरी पुकार पवनसुत विनती विनती अष्ट सिद्धि नभ निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम जी के काज सवारे सिया राम जी के काज सवारे विनती सुनवो बारंबार पवनसुत विनती बारंबार पवनसुत विनती बारंबार पवनसुत विनती श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जगदंबरी की जय. वा, एकदा सगळे जोरात टाळीवर. वा 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 वा. जय श्रीराम. वा. गोड या ठिकाणी आपला वेळ संपलेला आहे. 1:30 वाजला, 1 वाजला, 2 वाजला, हरकत नाही. तरी सुद्धा घड्याळ आपल्याला संकेत देत असतो, बाबा केला इशारा जाता जाता. जगद्गुरु तुकोबारायांनी बांधलेली निरंजन अवस्थेमध्ये बांधलेलं स्वतःचं घर, जगद्गुरु तुकोबारायांनी निरंजन नावाची अवस्था जी प्राप्त केली, ही प्राप्त करणं, ह्या अवस्थेला पोहोचणं प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. किंबहुना आपला चाललेला प्रवासच त्याच्याकरता आहे. किंबहुना तुम्हाला मला मिळालेलं शरीरच त्याच्याकरता आहे. आणि म्हणून जे जगद्गुरु तुकोबारायांनी साध्य केलं, जे विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी साध्य केलं, जे नाथबाबांनी साध्य केलं, जे निवृत्तीनाथ दादांनी साध्य केलं, ते आपल्यालाही साध्य करायचंय. आणि जर ते आपल्याला साध्य करता आलं नाही तर एकच त्याच्यावरचा पर्याय, एकच पर्याय ज्याचं उत्तर संतांनी दिलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल
शेवटी बा काळ बांधून नेईल सदत शेवटी बा काळ बांधून शेवटी बा काळ बांधून नेईल सदत शेवटी बा काळ बांधून नेईल आमचे काय बाई आमचे काय बाई बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगला महाद्वारी राजनी सत्य पातळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी या शेजारीनं बरं नाही केलं ग बया या शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया. झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथदादांच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तिपरायण ओंकारजी महाराज रायते वैष्णव वारकरी गुरुकुलातील आमचे सगळे लाडके विद्यार्थी सगळ्यांचे आभार मानतो. गायनाची साथ देणारे आदरणीय गुरुवर्य गायन सम्राट महाराष्ट्र भूषण आमच्या शिवराम बाबांचे आभार मानतो. सहसाथीला लाडके जिवलग ज्येष्ठ गुरुबंधू गायन सम्राट महाराष्ट्र भूषण विनोददादा शिंदे यांचे आभार मानतो. साऊंड सिस्टीम आहे जहेरी साऊंड सिस्टीम आमचे सतीश दादा गोड साऊंड त्यांनी या ठिकाणी ऑपरेट केला त्यांचे आभार मानतो. आणि विशेष 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 आजचं जे कीर्तन या गायकर परिवाराला जर भविष्यात 50 वर्षांनी ऐकावं वाटलं. या सोशल मीडियाचा फायदा इतकाच आहे बरं का. पूर्वी लोक कॅसेटी करायचे कॅसेटी ते DVD टाकायच्या CD मध्ये टाकायच्या त्या कॅसेटी आता करप्ट होऊन गेल्या दिसतीच नाही. पण हे यूट्यूबला सेव्ह झालेलं कीर्तन तुम्ही 50 वर्षांनी ऐका तुम्हाला तसंच ऐकायला मिळेल. 50 वर्षांनी वाटलं तुम्हाला मला पाहायचं कीर्तन या वास्तूच्या वास्तुशांतीचं तर टाकता येईल पाहता येईल तुम्हाला. अशी सोय ज्यांनी आज उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावाजलेला यूट्यूब चॅनल अत्यंत नामवंत कीर्तनकाराची कीर्तन ज्या यूट्यूब चॅनलवरती आहे तो त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मराठी वक्ता आणि छंद पंढरीचा आहे. 2 यूट्यूब चॅनल ज्यांचे आहेत ते आदरणीय आमचे जिवलग मित्र ज्येष्ठ गुरुबंधू वैभवदादा खांगळ या ठिकाणी यूट्यूब चॅनलसह हजर आहेत. म्हणून टाळ्या वाजून आपण एकदा सगळे त्यांचे आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. आणि आमचे सन्मित्र हिंदुत्ववादी कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचा वसा हातामध्ये घेऊन ज्यांनी अगदी खूप 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 वर्षांपूर्वी ज्यांनी पेटती मशाल हातामध्ये घेतली छत्रपतींच्या विचारांची मशाल म्हणतोय आम्ही. ही मशाल हातामध्ये घेऊन आणि महाराष्ट्रभर जे काम करतात असे आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि जिवलग मित्र करणभाऊ गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची आपण सगळे टाळ्या वाजवून हार्दिक आभार धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. आणि झालेली सेवा विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या चरणावरती समर्पित करूया. बोलता बोलता अपशब्द निघाले असतील अंतःकरण कोणाचं दुखवलं असेल कुणाला वाटलं असेल बाबांना असं नव्हतं बोलायला पाहिजे तर मला माफी नाही मागत माफी नाही मागणार. जे बोललो ते ज्ञानोबरायाचं बोललो. पण कुणाचं अंतःकरण दुखावलं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजा ते इथंच टाकून द्या. जे चांगलं वाटलं असेल ते माझं काहीच नाही. माझे सद्गुरू प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू निवृत्ती बाबा रायते खडक माळेगावकर माझ्या सद्गुरूंचा कृपाप्रसाद समजा आणि ते सोबत घेऊन जा.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती क्षमा अपराध महाराज तुम नहीं जानेला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मने ज्ञानेश्वरा कृपाया भगिंदर क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम